मी फक्त 3 दिवसात माझ्या केसांची क्वालिटी इतकी चांगली केलेली आहे आणि तेही फक्त घरातील 3 गोष्टींचा वापर करून. आणि म्हणूनच ही होममेड रेमेडी मी तुमच्यासोबत देखील शेअर करत आहे. बदलत्या वातावरणात आपले केस खूप जास्त गळतात, पण जर तुम्ही हा घरगुती उपाय वापरायला सुरुवात केली तर तुमचा हेअर फॉल पूर्णपणे बंद होईल. मग उन्हाळा असू द्या, हिवाळा असू द्या किंवा मग पावसाळा असू द्या, तुमच्या केसांमध्ये खूप छान अशी चमक येईल. जर तुमचे केस खूप जास्त तुटत असतील, खूप जास्त हेअरफॉल होत असेल, तर तो देखील हळूहळू बंद होईल. आणि त्यासोबतच तुमचे केस अगदी सिल्की, शायनी आणि स्मूथ होतील. आणि गळालेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवायला सुरुवात होईल, जर तुम्ही ही रेमेडी मी सांगितल्याप्रमाणे वापरली तरच. चला तर मग रेमेडी बनवायला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, रेमेडी बनवण्यासाठी इथे मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडे पॅन वगैरे असेल ना, तर तुम्ही त्याचा देखील वापर नक्कीच करू शकता. त्यानंतर आपण जवळपास 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी याच्यामध्ये ऍड करणार आहे. इथे मी फिल्टरचं पाणी घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे फिल्टरचं पाणी नसेल तर साधं पाणी तुम्ही एकदा उकळून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्या या रेमेडीसाठी नक्कीच वापरू शकता. त्यानंतर आपण इथे कांद्याचा वापर करणार आहोत आणि कांदा आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतो आणि तो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल देखील असतो. आणि याचे इतके जास्त फायदे आहेत की सांगता सांगता मी देखील थकून जाईल. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं, ज्यामुळे आपली केस गळती बंद होते आणि त्यासोबतच आपले हेअर फॉलिकल्स म्हणजे केसांची मुळं देखील अगदी मजबूत होण्यासाठी मदत होत असते. जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणावरती हेअरफॉल होत असेल ना, तर तो देखील पूर्णपणे थांबण्यासाठी आपल्याला कांदा हेल्प करणार आहे. जर तुम्ही कांद्याचा रस नियमितपणे केसांवरती वापरला तर तुम्हाला छोटे छोटे बेबी हेअर्स देखील यायला सुरुवात होईल. पण कांद्याचा रस योग्य पद्धतीने तुम्हाला वापरता आला पाहिजे. तुम्हाला असं करायचं नाहीये की कांद्याचा रस डायरेक्टली स्कॅल्पवरती किंवा मग केसांवरती अप्लाय करायचा. आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला आणखी जास्त प्रमाणावरती केस गळती होऊ शकते. अगदी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही रेमेडी नक्की वापरून बघा, तुम्हाला खूप छान असे रिझल्ट मिळतील. यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारेल आणि त्यासोबतच नवीन केसांची वाढ देखील पुन्हा सुरू होईल. कारण कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात, जे आपल्या स्कॅल्पमधील डॅन्ड्रफ आणि कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन वगैरे तुम्हाला झालेलं असेल तर ते पूर्णपणे कमी करण्यासाठी मदत करतं. आणि त्यासोबतच कांद्यामुळे आपली प्री मॅच्युअर ग्रे हेअरची म्हणजेच वेळे अगोदर जर तुमचे केस पांढरे वगैरे होत असतील ना, तर ते देखील पुन्हा काळे होण्यासाठी हेल्प होत असते. तुम्ही इथं पाहू शकता, पाणी गरम झाल्यानंतर आपण जो काही कांदा कट करून घेतलेला होता तो देखील याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि ऍड केल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला सगळा काही कांदा पाण्यामध्ये व्यवस्थित असा उकळवून घ्यायचा आहे. आता कांदा तुम्ही छोट्या पीसेसमध्ये किंवा मग मोठ्या पीसेसमध्ये देखील कट करू शकता आणि त्यानंतर आपल्या या रेमेडीसाठी नक्कीच वापरू शकता. चला आता पुढचा जो काही घटक आहे तो आपण पाहूया. यानंतर आपल्याला या रेमेडीमध्ये लवंगांचा देखील वापर करायचा आहे आणि लवंगा देखील आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असतात. जर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये स्प्लिटेनची समस्या जाणवत असेल तर ही रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. लवंगा देखील आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारतात आणि ज्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना न्यूट्रिशन भेटत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवंगा आपल्या केसांना आतमधून मजबूत करण्यासाठी हेल्प करत असतात. लवंगांचा रस जर तुम्ही तुमच्या केसांवरती वापरला तर तुम्ही स्वतःच पाहाल की तुमचे केस अगदी लांब, दाट आणि मजबूत होतील. सोबतच तुमच्या केसांमध्ये नैसर्गिक चमक येण्यासाठी देखील सुरुवात होईल. आणि लवंगाचे खूप सारे फायदे आहेत, पण इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगतेय. जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर तुम्ही एकदा गुगलवरती देखील नक्की सर्च करून बघू शकता. आणि जर तुमचं स्कॅल्प खूप जास्त डर्टी राहत असेल, स्कॅल्पमध्ये खाज येत असेल किंवा मग खूप जास्त चिकटपणा वगैरे जाणवत असेल तर फक्त एकदा ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही वापरून बघा. हे तुमचं स्कॅल्प पूर्णपणे क्लीन करेल आणि त्यामुळे तुमच्या केसांची गळती देखील थांबेल आणि केस अगदी लांबसडक होण्यासाठी तुम्हाला हेल्प होणार आहे. जवळपास 8 ते 10 एवढ्या लवंगा मी पाण्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. जर तुम्हाला जास्त प्रमाणावरती सिरम बनवायचं असेल तर तुम्ही जास्त लवंगाचा देखील वापर इथं करू शकता. त्यानंतर बघा, थोडंसं उकळल्यानंतर आपल्याला पुढचा आणखी एक घटक याच्यामध्ये ऍड करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या केसांवरती अगदी नैसर्गिक चमक येण्यासाठी हेल्प होणार आहे. बघा, आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 1 पाऊच एवढी कॉफी पावडर देखील ऍड करायची आहे. जर तुमच्याकडे माझ्यासारखा 2 रुपयाचा कॉफीचा पाऊच असेल तर तो संपूर्ण पाऊच तुम्ही इथं वापरू शकता. आणि जर तुमच्याकडे पाऊच नसेल, एखादी डब्बी वगैरे असेल ना, तर साधारणतः अर्धा ते 1 चमचा एवढा कॉफीचा वापर तुम्हाला या रेमेडीसाठी करायचा आहे. कारण जेव्हा आपण या रेमेडीमध्ये कॉफीचा वापर करतो तेव्हा आपले केस अगदी नैसर्गिकरित्या चमकायला सुरुवात होते आणि केसांवरती एक नैसर्गिक चमक यायला देखील सुरुवात होत असते. बघा, कॉफी पावडर ऍड केल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं याला व्यवस्थित असं उकळवून देखील घ्यायचं आहे.
त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की हे सिरम नक्की किती वेळ उकळायचं. तर बघा, जोपर्यंत आपण घेतलेलं पाणी अर्ध होत नाही, म्हणजेच काय तर यामधील जो काही कांदा आहे तो पूर्णपणे मऊ होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपलं लवंगांचं सिरम इथं रेडी होईल आणि त्याला सुगंध देखील खूप छान येतो आणि सुगंधाबरोबरच हे आपल्या केसांसाठी देखील खूप छान प्रकारे काम करत असतं. साधारणतः 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित असं उकळू द्यायचं आहे. आणि 5 ते 6 मिनिटं झाल्याच्या नंतर आपल्याला पुढचा आणि एक महत्त्वाचा असा घटक देखील याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघा, आपल्याला या रेमेडीमध्ये सगळ्यात शेवटी रोजमेरीचा देखील वापर करायचा आहे. कारण रोजमेरी देखील आपल्या केसांवरती एखाद्या रामबाण उपायासारखं काम करत असते. जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणावरती हेअरफॉल होत असेल, तुम्हाला टक्कल पडायला लागलेलं असेल ना, तर तुम्ही या रेमेडीमध्ये रोजमेरीचा वापर नक्की करा. कारण रोजमेरी आपल्याला टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवण्यासाठी मदत करते. आणि म्हणजेच काय तर या सिरममध्ये आपण ज्या कोणत्या गोष्टी वापरणार आहोत त्या तुमच्या केसांना पोषण देतील आणि सोबतच केसांना लांब, दाट आणि मजबूत करण्यासाठी देखील हेल्प करणार आहेत. आणि जर तुमचे केस खूप जास्त पातळ झालेले असतील तर ते जाड करण्यासाठी रोजमेरी तुम्हाला मदत करणार आहे. पण जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने या सिरमचा तुमच्या केसांवरती वापर केला तरच. कारण जेव्हा मी कोणतीही रेमेडी तुमच्यासोबत शेअर करते तेव्हा अगोदर ती माझ्या केसांवरती अप्लाय करते आणि त्यानंतरच तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते सेम त्याचप्रमाणे तुम्हाला या रेमेडीचा वापर तुमच्या केसांवरती करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देखील खूप छान असे रिझल्ट मिळणार आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या रेमेडीचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती होत नाहीत. कारण आपण यामध्ये ज्या कोणत्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्या सगळ्या काही नैसर्गिक आहेत. पण तरीही तुम्हाला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी वगैरे असेल ना, तर अप्लाय करण्याच्या अगोदर पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच संपूर्ण केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करा. बघा, 5 ते 10 मिनिटांनंतर आपलं सगळं काही सिरम इथं रेडी झालेलं आहे आणि त्यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या सिरमचा रंग देखील पूर्णपणे डार्क झालेला आहे. आता हे सिरम थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतर व्यवस्थित असं गाळून घ्यायचंय. मी थोडंसं गरम असताना त्याला गाळून घेतले, पण जेव्हा पण मी हे केसांवरती अप्लाय करणार तेव्हा पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करणार. कारण जेव्हा आपण गरम गोष्टींचा वापर केसांवरती करतो तेव्हा केस अगदी जास्त प्रमाणावरती ड्राय आणि फ्रीझी व्हायला सुरुवात होत असते. बघा, केसांवरती अप्लाय करताना मी एखाद्या स्प्रे बॉटलच्या साहाय्याने अप्लाय करत असते. पण जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल अवेलेबल नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या साहाय्याने देखील सगळं काही सिरम तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. आणि हे तयार झालेलं सिरम अगदी एका आठवड्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवायचं, एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा. प्लास्टिकच्या कंटेनरचा वगैरे वापर अजिबात करू नका. आणि हे सिरम केसांवरती अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला अगदी 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित असा मसाज करायचा आहे. कारण जेवढ्या चांगल्या प्रकारे सिरम तुम्ही केसांवरती अप्लाय कराल तेवढे चांगले रिझल्ट तुम्हाला भेटणार आहेत. आणि अप्लाय केल्याच्या नंतर 2 तास हे सिरम तुम्हाला केसांवरती असंच ठेवायचं आहे. किंवा मग तुम्ही सिरम रात्री केसांवरती लावू शकता आणि सकाळी उठल्यानंतर हेअर वॉश केला तरी देखील चालेल. आणि आपलं हे सिरम अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच हेअर वॉश करण्याची देखील गरज लागणार नाही. पण जर का तुम्हाला करावाच वाटला तर तुम्ही नक्की हेअर वॉश देखील करू शकता. आणि हेअर वॉश करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, शॅम्पू डायरेक्टली स्कॅल्पवरती वगैरे अजिबात अप्लाय करू नका. तर पहिल्यांदा थोड्याशा पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा. जेव्हा तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने शॅम्पू वापरायला सुरुवात कराल ना, तेव्हा तुमची ड्राय आणि फ्रीझी हेअरची समस्या कमी होईल. सोबतच जर तुम्हाला केसांमध्ये स्प्लिट एंड्स वगैरे जाणवत असतील तर ते देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे. चला तर मग मी सांगितलेली रेमेडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ही रेमेडी तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्कीच शेअर करा. आणि जर तुम्हाला आपल्या या रेमेडीबद्दल काहीही अडचण वगैरे वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं 100% आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नैसर्गिक रेमेडीसोबत. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.